नमस्कार. आज घेऊन आली आहे अशी जबरदस्त मटन रोगन जोश रेसिपी. त्यासाठी मी इथे 1 किलो मटन घेतलेला आहे. त्यामध्ये मी हळद, देगी मिर्च पावडर, मीठ, आलं लसणाची पेस्ट 2 टेबलस्पून, 3 चमचे मी इथे दही घेतलेलं आहे. दही थोडंसं तुम्हाला जास्तच घ्यायचं आहे कारण की त्याने खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. भरपूर सारा पुदिना घातलेला आहे. हा मटन मसाला आहे. तुम्ही कोणताही प्रकारचा मटन मसाला यूज करू शकता. 2 टेबलस्पून मटन मसाला आणि 1 टेबलस्पून धणे पावडर आणि कोथिंबीर. यामध्ये मी सुक्या मसाल्यामध्ये 3 इलायची, 1 सिनेमनची स्टिक आणि 1 काळी वेलची हे सगळं घातलेलं आहे. ह्याला छान प्रकारे आपण मॅरिनेट करणार आहोत आणि मॅरिनेशन जवळ 2 तास तुम्हाला ठेवायचं आहे कारण की मटनला खूप छान नंतर फ्लेवर येतो. ही एक ट्रेडिशनल रेसिपी आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे स्पाइसेस असतात आणि खूप टेस्टी अशी रेसिपी बनते. तर तुम्हाला आता कळेलच की ही दिसायला सुद्धा आणि टेस्टला सुद्धा किती छान बनते. तर यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. त्यात 1 चमचा मी तूप घातलेला आहे. यामध्ये परत मी 3 वेलची, 3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. आता 5 उभे चिरलेले कांदे ह्यामध्ये आपण घालणार आहोत. ही जी रेसिपी आहे ही कांद्या टोमॅटोचीच रेसिपी बनते आहे. त्याच्यामुळे आपल्याला कांदे भरपूर असे घालायचे आहेत. त्यामध्ये मी घातलेलं आहे मीठ कारण की कांदे खूप छान त्याच्यामध्ये शिजतात. थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे कांदे खाली चिकटायला नको आणि हे आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे तोपर्यंत तुम्हाला दिसत नाही की कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता ह्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे. तर साधारण मी सांगते तुम्हाला 5 कांदे घेतले तर तुम्ही 3 टोमॅटो ह्यामध्ये घालू शकता. ह्यामध्ये मी परत देगी मिर्च पावडर घातलेली आहे कारण की आपल्याला ह्याच्यासाठी रंग हवाय. त्यासाठी खूप छान असा रंग येतो आणि आपण ह्याच्यामध्ये हळद आणि हा आहे परत मटन मसाला. तर 2 टेबलस्पून ह्यामध्ये मटन मसाला यूज केला आहे. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही मटन मसाला यामध्ये यूज करू शकतात. तर छान मिक्स करायचं आपल्याला ह्यामध्ये आणि आता आपण मॅरिनेटेड मटन जे केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मॅरिनेशन मटन घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये 10 मिनिटं शिजवायचं आहे तुम्हाला कांदा आणि टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून ह्यामध्ये तुम्हाला साधारण 9 ते 10 मी ह्याला विसल्स देणार आहेत. डिपेंड करते तुमच्या कुकरवरती पण या कुकरासाठी मला 10 मिनिमम 10 शिट्या द्यावे लागतात. वरतून थोडंसं मी ह्यामध्ये तूप घालणार आहे फ्लेवरसाठी. आता तुम्ही ऑलरेडी बघाल की रंग इतका सुंदर आलेला आहे आणि आत्ताच मी यामध्ये कसुरी मेथी घालणार आहे फ्लेवरसाठी. हे सगळं घातल्यानंतर मिक्स करा आणि ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी बिलकुल घालू नका, गरम पाणीच घाला. आता हे आपल्याला मिक्स करून ह्याला आपण बंद करून शिट्या देणार आहोत. मटन रोगन जोश गरमागरम भातासोबत किंवा नान सोबत खूपच टेस्टी लागते. जर तुमचे फ्रेंड्स फॅमिली कोणीही येत असेल तर मटन रोगन जोश ही अशी ॲक्च्युली क्विक रेसिपी सुद्धा आहे. ऑलरेडी तुम्ही मॅरिनेट केला असेल तर पटकन बनते. तर आता तुम्ही बघाल की ह्याला मी 5 मिनिटं परत शिजवलेलं आहे आणि आता मी ह्याला कुकरनी बंद करून ह्याला शिट्या देणार आहे. तर आता झालेल्या आहेत 10 शिट्या आणि आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते आहे की किती छान अशी त्याला लेयर आलेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा अप्रतिम मला ऑलरेडी इथे फ्लेवर कळतो आहे. तर इथे तुम्ही बघाल की खूप टेस्टी अशी मटन रोगन जोशची करी बनलेली आहे. होप तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी. नक्की ही ट्राय करून बघा घरी. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी बनली आहे रेसिपी. मी ह्याला ऑफकोर्स चपाती सोबत आणि भातासोबत एन्जॉय केलं आणि साईडला कांदा आणि लिंबू. तर होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा असेच इंटरेस्टिंग मी घेऊन येत जाईन. तोपर्यंत तुम्ही सगळे माझ्या चॅनलवर नक्की कमेंट करून सांगा की नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कुठची बघायला आवडेल. थँक्यू, बाय.